ताई, तुझे मिस्टर काय काम करतात? हा प्रश्न मला एका ताईंनी विचारला होता, तर सांगतेच. पण आज जरा मिस्टरांची तब्येतच बरी नव्हती बरं का. त्या विचारातच मी स्वयंपाक करत होते. म्हणलं विचार बाजूला ठेवूया, आज जबाबदारीचे खूप काम आहेत. कारण 2 चाकापैकी एक चाक जरा बिघडलं ना तर दुसऱ्या चाकावर जरा लोडच येतो. तसं माझ्यावर आज जरा कामांचा जास्तच लोड होता. आज मुलांचे टिफिन मलाच द्यायचे होते. त्यांना मेथीचं बेसन केलं होतं, कारण आज त्यांची पालेभाजीची त्यांच्या शाळेमधून डिमांड होती, म्हणून ती केली. आणि मसुरीची डाळ त्यांना घरी खायला केली आणि सरांना वरण भात फिकं लावलं. माझे मिस्टर जिल्हा परिषद शिक्षक आहेत बरं का. आम्हाला 2 मुलं आहेत आणि एक आमच्या सासूआई म्हणजे अक्का, असा आमचा परिवार आहे. आता टिफिन पॅक केले होते आणि मला जायचं होतं टिफिन द्यायला. शनिवारचा बाजार काही केला नाही, त्यामुळे आता शनिवारचा बाजार न झाल्यामुळे मला थोडेसे भाजीपाला पण आणायचा होता. येता येता म्हणलं तेही काम करू. सरांनी सांगितलं होतं येताना प्रिया केळी दिसली तर केळी पण घेऊन ये. म्हणलं हे चला सगळेच कामं करूया. लगेच जाऊन टिफिन दिले आणि मार्केटमध्ये गेले. मार्केटमध्ये गेल्यावर सकाळी सकाळी असा फ्रेश असा सगळा भाजीपाला दिसत होता, पण मी मोजकाच घेतला, कारण खूप काही आणलं की खूप काही वाया जाते, त्यामुळे मी मोजकच आणलं होतं. केळी आणली होती. घरी आल्यावर सरांचं मस्त गाणे ऐकत चालू होतं. मी म्हणलं बरं आहे, थोडंसं मला बरं वाटलं, बेटर त्यांना फील होत होतं. आणि कद्दू आणलेले आहेत, त्याचा ज्यूस मला घ्यायचंय. आणि फुलं सुद्धा आणले होते, कारण मला आज भगवान बाबांना त्याचा हार करायचा आहे. आज मला इच्छाच झाली होती, म्हणून मी फुलं सुद्धा आणले होते. 40 रुपये पाव भेटले होते, पण खूप छान होते. आणि हे आमच्या दारामध्ये गेंदा फुल आहे बघा, जास्वंदच आहे, पण इतके त्याला पाकळ्या आहेत ना, हे फुल पूर्ण दिवस सुकत नाही आणि खूप छान दिसतं. इतकं मोठंच्या मोठा याचा आकार आहे. आता मोबाईलमध्ये थोडासा लहान दिसत असेल, पण रिअलमध्ये खूप सुंदर दिसते. मी काय मग हार करायला घेतले. म्हणलं चला आज मी पहिल्यांदाच भगवान बाबांना हार करत होते बरं का. असा घातलेला आहे, पण रेडीमेड आणून घातलेला आहे, घरी कधी करून घातले नाही. मग काय वरती गच्चीवर गेले आणि सीडी आणून घेतली. वरती जाऊन छान हार घालून आले. एक मनाला वेगळी समाधानी वाटत होती. काय माहिती, छोटंसंच काम असतं, पण आपल्याला समाधान इतकं देऊन जातं. तेवढ्यात मावशी आल्या होत्या, त्यांना कॉफी करून दिले आणि संध्याकाळी दीदी सोबत फ्रूट मार्केटमध्ये गेले होते. फ्रूट संपले होते, फ्रूट आणायचे होते. लगेच आबांचा फोन आला, मी येतोय घरी म्हणून. त्यांना जेवायला केलं गडबडीनं. घरी येऊन त्यांची तब्येत बरी नव्हती बरं का. खूप दिवस झालं त्यांना थोडंसं बरं लागत नव्हतं. आज ते घरी आले होते. मग त्यांना जेवायला वगैरे केलं आणि मस्त त्यांच्यासोबत गप्पा मारायला मलाही छान वाटतं. सोबत समोर त्यांच्या बसून जेवायला वाढलं तरच समाधान वाटतं, कारण माझी आई जोपर्यंत त्यांचं जेवण होत नव्हतं तोपर्यंत समोरच बसून राहायची. एकट्यांना कधी त्यांना ज्यूस दिलेला नाहीये. त्यांनी मला येतो म्हणून गेले, पण त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघायला गेले की मला खूप दुःख होतं. फक्त एकाच गोष्टीची की वेळेच्या अगोदर माणूस गेला की दुसऱ्या माणसाचे हाल असतात.